आज मी चालले होते वावराकडे, तर वावराजवळ आले तर मला दिसला भाऊ झोपलेला. मग काय ओढा क्रॉस केला आणि मी गेले वावरात. हॅलो नमस्कार राम राम मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज तोडायच्या होत्या शेंगा, सगळ्यांनी सऱ्या धरल्या होत्या. मग मी पण माझी सरी धरली आणि त्यात बघा गवत आणि पाणी तर बघा किती. हो, शेवटचा तोडा होता त्यामुळे काय एवढ्या शेंगा नव्हत्या. मग त्या टोकाला जाऊन सगळ्यांच्या शेंगा घेतल्या आणि ह्या टोकाला घेऊन चालले होते. आणि त्यात बघा पाणी किती, बघा किती पाऊस झाला आहे आमच्या इकडं. कशी बशी फायनली मी कडाला येऊन पोचले. मग गोणीत शेंगा ओतल्या आणि दुसरी सरी धरली, तर तिच्यात बघा ती किती पडली आणि पाणी पण बघा तिच्यात किती आहे. मग काय शेंगा तोडून झाल्या मग तोडली घोसाळी. तर तुमच्या इकडं घोसाळ्यांना काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. मग काय घोसाळी वगैरे तोडून आम्ही गेलो शेंगा घेऊन घरी गेलो तर असा थकवा जाणवत होता. पण तिथं एक छोटंसं गोंडस असं बाळ आणि निरागस त्याच्या चेहऱ्यावरचा हास्य बघून पार अख्खा थकवा निघून गेला. मग काय बॅगा वगैरे गाडीवरती बांधल्या. गबऱ्या जाणार होता मार्केटला. मग काय त्याला बांधून वगैरे दिले आणि मग तो याला बाय बाय केलं आणि मी निघाली माझ्या ड्युटी म्हणजे गुरांकडं. गुरा घेऊन गेले थेट डोंगराला आणि त्यात भाऊन ते पण शेळ्या घेऊन आले होते. आणि त्यात दिसला वाघाने शेळी धरली होती आणि तो एवढा मोठा होता ना काय सांगू. तुम्ही कोणी वाघ बघितलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. मग काय दादा आले होते वाघाने धरलेली शेळी न्यायला. मग काय दादा घरी घेऊन चालले होते शेळी. मग मी पण माझी गुरं काढली पटापट. मी पण पटकन गुरं घरी घेऊन आले. व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.